सकाळीच गाडीत भरायचं आणि कुठेतरी न्यायचं. असं सरप्राईज देण्यासाठी 3 आजीबाई आईसाहेब या आपत्कालीन विपरीत बुद्धी म्हणून बारक्यालाही सोबत घेतलं. अरे बाबा कुठं चालवलं आहे सांग आम्हाला. प्रश्नाचं उत्तर न मिळाल्याने 3 आजीबाई गाडीच्या खाली उतरल्या. अरे बापरे, आपण तर थेट गणेशपुरी पोचलो. सदानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायणामध्ये 3 आजीबाई तल्लीन होऊन गेल्या. गणेशपुरीमध्ये असलेल्या त्या नॅचरल गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करून नित्यानंद महाराजांच्या मंदिराचं दर्शन घेतलं. आई आणि आजीची बार्गेनिंग स्किल पाहून आपणही काहीतरी घ्यायला हवं असा विचार करत बसलो. बारक्यानं मात्र संधीचं सोनं केलं आणि ऑलिम्पिकचं कारण देत पिस्तूलच खरेदी केलं. पोटापाण्याच्या प्रश्नाचा काहीतरी विचार करायला हवा म्हणून अन्नछत्रालयाचा आधार घेत पोटभर जेवण केलं. पेशवेकालीन बांधलेल्या आई वज्रेश्वरी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं ठरवलं. चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला सर करताना जर किल्ला जिंकलो तर किल्ल्याप्रमाणेच तुझं मंदिर बांधेल हा नवस केला. आई वज्रेश्वरी माता नवसाला धावली आणि चिमाजी आप्पांनी किल्ला सर केला आणि किल्ल्याप्रमाणेच आईच्या मंदिराची स्थापना केली. जाईल तिथे खाईल या गोष्टीचा बारक्यानं मात्र पूर्ण फायदा उचलला. परतीच्या प्रवासात माऊली किल्ल्याचं दृश्य डोळ्यात टिपत टिपत थेट खर्डी मार्केट कधी गाठलं याचा ब्लॉगरला पत्ताच लागला नाही. धन्यवाद. कसा वाटला ब्लॉग? लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.